मराठवाडा वॉटर ग्रीड ची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि त्यातल्या एका जिल्ह्यातलं काम देखील आपण सुरू केलं होतं। 8 जिल्ह्यांच्या कामांना तत्वता मान्यता देखील आपण त्या ठिकाणी दिली होती। दुर्दैवाने त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड करायची नाही असा निर्णय केला। हा निर्णय जयंतराव याकरता दुर्दैवी होता की आपल्याला काहीच करायचं नव्हतं, सगळा पैसा केंद्र सरकार देणार होतं। केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं जलजीवन मिशनच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला डीपीआर पाठवा। अनेक राज्यांनी हे केलं की जलजीवन मिशन मध्ये ग्रीडचे डीपीआर पाठवले आणि त्याला मान्यता दिली। आताही आपल्याला 30,000 कोटी रुपये केंद्राने दिले। त्यामुळे हा जर डीपीआर जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपण पाठवला असता तर आपल्याला पूर्ण त्याचा पैसा मिळाला असता। आपण त्याच्याऐवजी खंडित डीपीआर पाठवले, त्यालाही मान्यता मिळाली, त्याचं कामही आपण केलं, ते चुकलं असं मी म्हणत नाही। पण जी ग्रीड तयार झाली असते ज्याने मराठवाड्याला कायम पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातनं मुक्त केलं असतं ते काही आपण केलं नाही। परिणाम असा झाला की पैसा तर केंद्राचा मिळाला पण तो ग्रीड पद्धतीने मिळाला नाही। पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर मी स्वतः जाऊन मंत्र्यांची चर्चा केली। चर्चा केल्यानंतर आपण जवळपास यातले जे प्रस्ताव आहेत त्यांनी प्रांजळपणे सांगतो, त्यांनी सांगितलं की आता जलजीवन मिशनचा हा टप्पा आमचा संपुष्टात येतोय, पण तुम्ही तुमचा ग्रीडचा प्रस्ताव पाठवून ठेवा। नवीन मोदी सरकार जेव्हा येईल त्यावेळेस नवीन टप्पा सुरू होईल, त्यावेळी आम्ही निश्चितपणे तुमचा विचार करू। आणि म्हणून संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। आता केंद्र सरकारचं नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत नेटवर्क तयार केल्या त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही जोड नेटवर्क तयार करायचं आहे ग्रीडच्या रूपानं ती ग्रीड तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण करू। आज आपण पाहू शकतो पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील 4.68 टीएमसी पाणी गोदावरीत वळवून मराठवाडा तसेच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 85,000 एकराला सिंचन देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि जवळपास गेल्या 2 वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी आपण पूर्ण केली आहे, ज्यामुळे 38 दलघमी पाणीसाठा आपण त्या ठिकाणी निर्माण केलाय।